नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो. नोकरीच्या शोधात आहात तर एक सुवर्ण संधी पुन्हा तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे. सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे. 12 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. महाराष्ट्र शासन महानिर्मिती यांच्या मार्फत सरकारी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज दिलेल्या पदांसाठी सादर करायचा आहे. पगार तुम्हाला या पदासाठी 44,435 ते 2,09,445 पर मंथचा पे स्केल असणार आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये होत असून परीक्षा व नोकरी ठिकाण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिल्या जात आहे. तेव्हा नक्की तुम्ही या पदांसाठी प्रयत्न करू शकता. तर कोणकोणत्या पदांसाठी ही भरती होत आहे, शिक्षण पात्रता काय लागणार आहे, वयाची अट काय असणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचा याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्या अगोदर आपल्या एनएक्स मराठी युट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबतची अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता. आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या ऑफिशियल जाहिरातीवर आलेला हो. टोटल 173 रिक्त पदसंख्येसाठी ही पदभरती विविध पदांसाठी या विभागाकडून या ठिकाणी घेतल्या जात आहे. त्याची जाहिरात महाजनको या विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये याच पदभरतीची सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून या पदभरतीची सविस्तर माहिती समजण्यास तुम्हाला कसली अडचण या ठिकाणी जाणार नाही. तर या ठिकाणी बघा, ज्या पदांसाठी ही पदभरती होत आहे त्या पदाची नावे व त्या पदासाठी असणारी रिक्त पदसंख्या आणि एकूण जागेबाबत माहिती देण्यात आलेली आहे. एकूण 173 जागा या विभागामार्फत भरल्या जात आहे, ज्यामध्ये कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ या पहिल्या पदासाठी 3 वॅकन्सी आहे. अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ या दुसऱ्या पदासाठी 19 वॅकन्सी आहे. त्यानंतर उपकार्यकारी रसायनशास्त्रज्ञ या तिसऱ्या पदासाठी 27 वॅकन्सी दिल्या गेलेल्या आहेत. तर सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ या चौथ्या पदासाठी 75 वॅकन्सी आहे. तर कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ या पाचव्या पदासाठी 49 वॅकन्सी. अशा एकूण मित्रांनो 173 रिक्त जागा या विभागाकडून या विविध पदांसाठी भरल्या जात आहे. त्याची ही जाहिरात महाजनको या विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या पदासाठी शिक्षण पात्रता काय लागणार आहे, वेतन किती असणार आहे, अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी सादर करायचा आहे त्याची माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी 12 मार्च 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. या तारखेपर्यंत तुम्हाला या पदांसाठी अर्ज इथे सादर करायचा आहे. अर्ज कशा प्रकारे करायचा आहे याची माहिती आपण पुढे बघणार आहोत. तर या पदासाठी शिक्षण पात्रता सुरुवातीला काय लागणार आहे याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, एक्झिक्युटिव्ह केमिस्ट या पहिल्या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. पे ऑफ स्केल या पदासाठी 97,220 ते 2,09,445 पर्यंतचा या ठिकाणी असणार आहे. केमिकल टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग यामधून तुम्ही बीई बीटेक झालेला असाल किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमएससी केमिस्ट्री झालेला असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज येथे सादर करू शकता. तर अशा प्रकारे या पहिल्या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. त्यानंतर ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह केमिस्ट या दुसऱ्या पदासाठी ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. 81,850 ते 1,84,475 चा पे स्केल या दुसऱ्या पदासाठी दिल्या जात आहे. तर या पदासाठी शिक्षण पात्रता तुम्ही केमिकल टेक्नॉलॉजी मधून बीई बीटेक झालेला असाल किंवा केमिस्ट्री या विषयामधून तुम्ही एमएससी झालेला असाल किंवा केमिस्ट्री मधून बीएससी झालेला असाल तर या पदासाठी अर्ज करण्याकरता इथे एलिजिबल आहात. त्यानंतर डेप्युटी एक्झिक्युटिव्ह केमिस्ट या तिसऱ्या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. 73,580 ते 1,66,555 चा पे स्केल या ठिकाणी असणार आहे. केमिकल टेक्नॉलॉजी मधून बीई बीटेक किंवा केमिस्ट्री या विषयामधून एमएससी असाल किंवा केमिस्ट्री यामधून तुम्ही बीएससी झालेला असाल तर या पदासाठी अर्ज करण्याकरता इथे एलिजिबल आहे. त्यानंतर असिस्टंट केमिस्ट या चौथ्या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. 58,560 ते 1,42,050 रुपये पर मंथचा पे स्केल तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे. केमिकल टेक्नॉलॉजी यामधून तुम्ही बीई बीटेक असाल किंवा केमिस्ट्री या विषयामधून तुम्ही एमएससी झालेला असाल किंवा केमिस्ट्री मधून बीएससी झालेला असाल तरी सुद्धा या पदासाठी अर्ज करण्याकरता इथे एलिजिबल आहात. बाकीची अनुभव पात्रता या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अनुभव पात्रतेबाबत माहिती तुम्ही जाहिरातीमधून इथे घेऊ शकता. त्यानंतर ज्युनियर केमिस्ट या शेवटच्या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. या पदासाठी पे ऑफ स्केल 44,435 ते 1,23,120 पर्यंतचा पे स्केल तुम्हाला या ठिकाणी या पदाकरता दिला जात आहे.
केमिकल टेक्नॉलॉजीमधून या ठिकाणी तुम्ही BE BTech असाल किंवा केमिस्ट्री या विषयामध्ये तुम्ही MSc असाल, तसेच केमिस्ट्री या विषयामधून तुम्ही BSc झालेला असाल तर या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। या पदासाठी कोणताही अनुभव या ठिकाणी मागितलेला नाही, फक्त क्वालिफिकेशन या ठिकाणी लागणार आहे। तर या शेवटच्या पदासाठी तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्की या पदासाठी प्रयत्न इथे करू शकता। तर अशा प्रकारे या 5 पदांसाठी ही रिक्रुटमेंट निघालेली असून त्यानुसार त्या पदांसाठी पे ऑफ स्केल आणि शिक्षण पात्रतेबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। नंतर या ठिकाणी बघू शकता एलिजिबिलिटी क्रायटेरिया कशा प्रकारे असणार आहे। तर एक्झिक्युटिव्ह केमिस्ट या पदासाठी वयाची अट 40 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे। महाजेनको कर्मचारी यांच्यासाठी 57 वर्षापर्यंत एज लिमिट असणार आहे। त्यानंतर ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह केमिस्ट या दुसऱ्या पदासाठी 40 वर्षापर्यंत, तर महाजेनको एम्प्लॉईज करता 57 वर्षापर्यंत एज लिमिट या ठिकाणी क्रायटेरिया देण्यात आलेला आहे। त्यानंतर डेप्युटी एक्झिक्युटिव्ह केमिस्ट या तिसऱ्या पदासाठी 38 वर्षापर्यंत वयाची अट असणार आहे। त्यानंतर असिस्टंट केमिस्ट या पदासाठी 38 वर्षापर्यंत, त्यानंतर ज्युनियर केमिस्ट या पदासाठी 38 वर्षापर्यंत वयाची अट या ठिकाणी लागू असणार आहे। तर महाजेनको कर्मचारी यांच्यासाठी 57 वर्ष वयाची अट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर अपर एज लिमिट उमेदवारांकरता 5 वर्ष एज रिलॅक्शन या ठिकाणी लागू असणार आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता एज लिमिट क्रायटेरिया बाबत माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे। त्यानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर इथे प्रयत्न करू शकता। त्यानंतर मित्रांनो या पदासाठी अप्लिकेशन फी इथे किती लागणार आहे, प्रत्येक पदानुसार या ठिकाणी अप्लिकेशन फी या ठिकाणी लागू असणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो एक्झिक्युटिव्ह केमिस्ट या पदासाठी ओपन कॅटेगरी करता या ठिकाणी 800 रुपये प्लस 144 रुपये GST या ठिकाणी, अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो 944 रुपये या ठिकाणी या पहिल्या पदासाठी अप्लिकेशन फी लागणार आहे। रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 600 रुपये प्लस 108 रुपये GST, अशा प्रकारे 708 रुपये या ठिकाणी अमाऊंट अप्लिकेशन फी इथे पहिल्या पदासाठी देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो 4 पदांकरता खुल्या प्रवर्गामधून 944 रुपये या ठिकाणी अप्लिकेशन फी लागणार आहे। तर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये या 4 पदांकरता 708 रुपये अप्लिकेशन फी लागणार आहे। त्यानंतर ज्युनियर केमिस्ट्रीचे जे पद आहे मित्रांनो त्याकरता 590 रुपये या ठिकाणी अप्लिकेशन फी ओपन कॅटेगरी करता, तर 390 रुपये फी रिझर्व्ह कॅटेगरी करता, अशा प्रकारे या ठिकाणी लागणार आहे। ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्हाला ही फी या ठिकाणी भरायची आहे, नॉन रिफंडेबल फी या ठिकाणी असणार आहे। त्यासाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी करायचा याची माहिती आपण इथे पुढे बघणार आहोत। या ठिकाणी बघू शकता या पदासाठी अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आहे, तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। या ठिकाणी महाजेनको विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करायचा आहे। सुरुवातीला तुमचं जे काही रजिस्ट्रेशन करायचे ते संपूर्ण रजिस्ट्रेशन या ठिकाणी दिलेल्या 10वीच्या मार्कशीटनुसार या ठिकाणी करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपला व्हॅलिड पर्सनल ईमेल ID, मोबाईल नंबर आणि जे काही आपली पर्सनल डिटेल्स आहेत या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे आणि नंतर या ठिकाणी संपूर्ण माहिती त्या फॉर्ममध्ये या ठिकाणी भरून घ्यायची आहे। अशा प्रकारे संपूर्ण माहिती या ठिकाणी भरून तो ऑनलाईन अर्ज या पदासाठी सादर करायचा आहे आणि जी काही अप्लिकेशन फी या ठिकाणी देण्यात आलेली आहे ती अप्लिकेशन फी या ठिकाणी भरून घ्यायची आहे। तर संपूर्ण फॉर्म या ठिकाणी भरून झाल्यानंतर जी काही हार्ड कॉपी या अप्लिकेशनची ऑनलाईन अप्लिकेशनची निघणार आहे ती अप्लिकेशन तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवर या ठिकाणी पाठवायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो ऑफलाईन अर्ज या ठिकाणी तुम्हाला सादर करायचा आहे। सुरुवातीला तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज सादर करून झाल्यानंतर जी काही ऑनलाईन अर्जाची प्रिंट आहे ती ऑफलाईन पद्धतीने पाठवायची आहे। तर त्यासाठी या ठिकाणी बघू शकता ॲड्रेस इथे देण्यात आलेला आहे। तर या ॲड्रेसवर तुम्हाला हार्ड कॉपी आणि त्यासोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे जोडून त्या ॲड्रेसवर इथे पाठवायचे। तर अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने या पदासाठी तुम्हाला अर्ज इथे सादर करायचा आहे। तर या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख बघू शकता, शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे 12 फेब्रुवारी 2025 पासून या पदासाठी अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे। तर 12 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे। या तारखेपर्यंत तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करायचा आहे। तर अशा प्रकारे ही पदभरती मित्रांनो या 5 पदांसाठी 173 वॅकन्सी करता महाजेनको या विभागाकडून या ठिकाणी घेतल्या जात असून त्याची जाहिरात या विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे। तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।